नमस्कार शेतकरी अखेर फायनली शेतकरी बांधवांची जी की आता पीक विम्याची जी प्रतीक्षा होती ती संपलेली आणि सर्वांसाठी खूप मोठी गुड न्यूज पीक विमा संदर्भात आहे। तसे तर ही माहिती आपण ऑलरेडी बऱ्याच काही चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच काही सोशल मीडियावरती व्हिडिओच्या माध्यमातून बघितली असेल, तरी देखील तुम्हाला ही माहिती सांगू शकतो। कारण की मागील एक व्हिडिओ आपण अपलोड केला होता जवळपास 8 ते 10 दिवसापूर्वी। त्याच्यामध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या कमेंट्स आल्या होत्या की सर्व काही माहिती परत आम्हाला रिपीट द्या, प्रत्येक जिल्ह्याने अपडेट द्या, सर्व काही माहिती द्या। तर तीच अपडेट आपण इथे देणार आहोत। कारण की शेतकरी आता पीक विम्याचं वितरण जे की आजपासून किंवा कालपासून किंवा काही बऱ्याच काही शेतकऱ्यांना म्हणजे की काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचं वितरण देखील झालेले आहे। ज्यांना याचे पैसे आले असेल तर त्यांनी नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला त्या पीक विम्याचे पैसे आले की नाही आले शेतकरी म्हणून। कारण की याला वितरणास सुरुवातच झालेली आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून 2500 कोटी रुपयाची याला मंजुरी देण्यात आलेली आहे। शेतकरी हे एक मोलाचं पाऊल शासनाच्या माध्यमातून सर्व पीक विमा धारक शेतकऱ्यांसाठी उचलण्यात आलेले आहे। तुम्हाला सांगू शकतो की कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांनी जी माहिती दिली होती त्यांनी सांगितलं होतं की 31 मार्च 2025 पूर्वी जो की राज्यातील राहिलेला सर्व काही रखडलेला पीक विमा 2024 हंगामातील तो आम्ही जमा करू शेतकरी म्हणून। तर नक्कीच त्यांच्या सांगितल्याप्रमाणे हा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी 2500 कोटी रुपयाची 500 कोटी रुपयाची ही रक्कम आहे। याच्यामध्ये आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे मागील बऱ्याच काही व्हिडिओमध्ये या जिल्ह्यांची माहिती। तरी देखील परत एकदा तुम्हाला ही माहिती सांगू शकतो शेतकरी कोणत्या जिल्ह्यासाठी कधी ना पीक विमा वाटप होणार आहे आणि सुरुवात कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना आता सध्या झालेले आहे हीच माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जर जाणून घ्याल। तत्पूर्वी चॅनलवरती मात्र नवीन आले असाल तर नक्कीच चॅनल देखील सबस्क्राईब करा पुढील असलेच महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी। शेतकरी हा जो पीक विमा तो 2024 हंगामातील 25% अग्रिमचा आहे। शेतकरी हा वैयक्तिक क्लेम आणि ज्यांचे म्हणजे की ज्या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक क्लेमसाठी आहे आणि काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरसकट म्हणजे क्लेम दाखल ज्यांचे केले असेल अथवा नसेल गेले तरी देखील त्यांना तिथे तो पीक विमा आता इथे भेटणार आहे शेतकरी। आणि हा पीक विमा थेट तुमच्या अकाउंटमध्ये डीबीटीच्या माध्यमातून येणारे आधार संलग्न बँक अकाउंटमध्ये तुमच्या तो पीक विम्याचे सर्व काही पैसे तिथे जमा होणार आहे। आता किती रक्कम असू शकते तर नक्कीच शेतकरी 2,500-3,000 हजारापासून ते तुमच्या याच्यानुसार आहे। शेतकरी आता तुमचा कोणता जिल्हा आहे त्याच्यामध्ये क्लेम कॅल्क्युलेशनच्या दरम्यान जे की नुकसान भरपाईच्या माध्यमातून ते सर्व काही डेटा अहवालाच्या माध्यमातून तुम्हाला तो पीक विमा तिथे भेटणार आहे। परंतु नक्कीच तिथे तो पीक विमा भेटणार आहे। आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तुम्हाला सांगू शकतो। नंबर 1 चा जिल्हा आहे अहिल्यानगर। शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आता कधीपासून वाटप होऊ शकतो थोडक्यात आपण याच्या संदर्भात माहिती घेऊया। तर शेतकरी नक्कीच पुढील 1-2 दिवसात किंवा आजपासून देखील हा पीक विमा तुमच्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी येऊ शकतो अकाउंटमध्ये। फिक्स आपण सांगू शकत नाही परंतु ही माहिती जी शासनाच्या माध्यमातून ते नक्कीच आहे आणि नक्कीच 1 ते 2 दिवसात जे की शेतकरी पुढील 2 ते 3 दिवसात जे की नक्कीच तुमच्या अकाउंटमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील हा पीक विमा येणार आहे 2-3 एप्रिलच्या दरम्यान शेतकरी। त्यावर पुढचा जिल्हा अकोला, तर अकोला जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची गुड न्यूज आहे। त्यांना देखील पुढील 1-2 दिवसात हा पीक विमा राज्यातील त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लवकरच त्यांच्या अकाउंटमध्ये तो वितरण करण्यात येणार आहे। त्याजवळ धाराशिव जिल्हा शेतकरी, त्याजवळ पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, त्याजवळ कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार। चंद्रपूर जिल्ह्यातील बऱ्याच काही शेतकरी बांधवांच्या मागील व्हिडिओमध्ये कमेंट्स आल्या होत्या कारण की त्यांच्या जिल्ह्याचा नामोल्लेख तिथे केला नव्हता। तर अखेर फायनली चंद्रपूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी अत्यंत आनंदाची गुड न्यूज आहे। त्यांना देखील हा पीक विमा भेटणार आहे। त्यावर ठाणे शेतकरी, धुळे आहे, नंदुरबार आहे, नागपूर, नांदेड, नाशिक जिल्ह्यातील देखील बऱ्याच काही शेतकरी बांधवांच्या कमेंट्स आल्या होत्या शेतकरी की आमच्या जिल्ह्याचा नामोल्लेख तिथे नव्हता कारण की पुरेपूर ह्या जिल्ह्यांची माहिती तिथे नव्हती। परंतु आता फायनली सर्व काही पीक विम्याचा अपडेट परत शासनाच्या माध्यमातून सर्व काही जाहीर करण्यात आलेले आहे। तर नाशिक जिल्ह्याचं देखील तिथे हे आहे शेतकरी वैयक्तिक क्लेम आणि ज्यांनी क्लेम नाही पण दाखल केले असे देखील शेतकऱ्यांना तो पीक विमा तिथे भेटणार आहे। त्याला परभणी आहे शेतकरी, परभणी जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांसाठी सरसकट म्हणजे ज्यांचे क्लेम ज्यांनी नाही पण दाखल केले तरी देखील त्यांना तो पीक विमा भेटणार आहे। त्याला पुढचा जिल्हा शेतकरी बीड आहे, त्याजवळ बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली आणि सातारा। शेतकरी ह्या सर्व काही जिल्ह्यांचा समावेश आहे। जेवढे पण तुम्हाला ह्या लिस्टमध्ये वाचून लागेल जवळपास 26 ते 27 जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे शेतकरी। तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही खूप अत्यंत आनंदाची गुड न्यूज आहे कारण की लवकरच त्यांना आता तो पीक विमा राहिलेला सर्व काही रखडलेला तुमच्या अकाउंटमध्ये वितरण होणार आहे। त्यापैकी 2 ते 5 एप्रिलच्या किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकरी। तसं जर हाला की आताच हा पीक विमा वाटपास सुरुवात झाली, वितरणास सुरुवात झाली आहे परंतु नक्कीच एप्रिलच्या पहिल्या आठवड्याच्या आताच सर्व काही पहिल्या फर्स्ट वीकच्या आताच सर्व काही पीक विमा तुमच्या अकाउंटमध्ये इथे जमा होऊन जाईल। तर हेच एक महत्त्वाचं अपडेट पीक विमा संदर्भात होतं। व्हिडिओमध्ये माहिती इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण वाटली असेल तर नक्कीच एक लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल देखील सबस्क्राईब करून मिळेल का नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।